नमस्कार. भारतात धर्म नावाचा एक खेळ फार जोरात चालू आहे. अर्थात तो जगभर चालू आहे, पण भारतात त्याला जास्ती विशेषत्व आलेलं आहे. जगभर धर्मांचा खेळ चालू आहे, त्याच्या आडून पैशांचा मोठा खेळ चालू असतो. धर्म हा पैशांचाच खेळ आहे, पण धर्मांचा द्वेष हा त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं मोठा पैशांचा खेळ आहे. दुसऱ्या धर्मांचा द्वेष करणं ही एक प्रकारची भांडवलशाही आहे. कारण दुसऱ्या धर्मांचा द्वेष करायचा ठरला तर साहजिकच मारामाऱ्या होणार. वैचारिक मतभेद, विज्ञानाची प्रगती, या सगळ्या गोष्टी, शस्त्रनिर्मिती, युद्ध, आजही जगभर युद्ध धर्मांचीच चालू आहेत. धर्मस्थापना होण्याच्या आधी माणसं युद्ध करत होती आणि धर्मांनी त्या युद्धांना फारच आधार दिला, त्याला बांधेसूदपणा दिला, आकार दिला आणि धर्मांची भांडणं चालूच आहेत जोरात. त्याच्यात पैसा गुंतलेला आहे. भांडवलशाही धर्मांचा धंदा करून जगतेच, पण धर्मांच्या द्वेषाचा धंदा करूनही जगते. धर्मांचा द्वेष काढून घ्या, हे भांडवलदार उघडे पडतील. किंबहुना एक वाक्य असंही आहे की तुमच्या धर्मांमधला पैसा काढून घ्या, धर्मच कोसळतील. आणि तो मुद्दा पण आहे माझा की धर्मांना पैसे कशाला लागतात. आणि धर्मांचे जे जे देव आहेत ना, प्रत्येक धर्माचे आपापले देव आहेत, त्या देवांनाही पैसे कशाला लागतात, असा एक भाबडा प्रश्न मी नेहमी विचारत आलो आहे. देवानं जगाची निर्मिती केली, देवच जग चालवतो, देवच जगाचा नियंता आहे, देवाला काही कमी नसतं, देवच सगळ्यांना काहीतरी देत असतो, तर मग देवाला पैसे कशाला लागतात. देवाच्या नावानं पैसे जे कमवणारे लोक आहेत, हे या जगातली भांडवळं आहेत. मानवी आयुष्याला कलंकित करणारी ही भांडवळं आहेत. तर हा एक भाग आहे. भारत हा या धर्मयुद्धाचं मोठं केंद्र झालेलं आहे आणि हे ठरवून झाले ते ब्रिटिशांच्या काळापासून, खरं तर ख्रिश्चनांच्या काळापासून आणि त्यांच्या मागं असलेले ज्यूंच्या मागं. म्हणजे ब्रिटिश जे आले इथं, त्यांच्या मागं भांडवलदार होते ज्यू. ब्रिटिशांनी नाचायचं म्हणजे आपल्याकडे एकेकाळी ब्राह्मण आणि क्षत्रिय जे नातं होतं की ब्राह्मणांनी आज्ञा करायची आणि क्षत्रियांनी सुटायचं युद्ध करायला, मुसलमान मारायला वगैरे वगैरे वगैरे. तर तेच प्रकरण राहिलं. ज्यू हे जगाचे ब्राह्मण राहिले आणि ख्रिश्चनांचे ब्राह्मण ते झाले आणि ख्रिश्चनांना मग ते क्षत्रियांसारखे आज्ञा देतात आणि मग ख्रिश्चन आपले जगभर घोडदौड करून वसाहती, लूटमार, ते सगळं करत राहतात. काळे धंदे, अन्याय, अत्याचार, खून, युद्ध, बलात्कार, हे सगळं केलं यांनी. तर धर्म तिथं नांदतोच, पण भारत हा धर्मयुद्धाचं खूप मोठं केंद्र आहे आणि ते ब्रिटिशांच्या काळापासून चालू आहे. ब्रिटिशांनी ते लावून दिलं आणि मग त्याच्यासाठी मग इतिहासातली पात्रं वापरणं, ते इतिहासात ते कसे गलिच्छ होते आणि हे ख्रिश्चन कसे ग्रेट आहेत, म्हणजे ब्रिटिश हे कसे ग्रेट आहेत आणि एलिझाबेथ राणी ही कशी थोर आहे आणि तीच राज्य करायला कशी योग्य आहे. आणि मग सुधारणांच्या नावाखाली, म्हणजे आपल्या राजकारण्यांबद्दल बोलताना मी म्हणतो की हे जन्माला आले नसते. आपल्याकडे विकास पुरुष म्हणून जे काही गाजलेले राजकारणी आहेत, त्यांच्या नावानं विकासाच्या आरत्या ओवाळल्या जातात, ते जन्माला आले नसते तरी देशाचा विकास थांबला नसता. कारण विकास हा कष्टकरी स्वतःच्या पैशानं करतात, कष्टकरी स्वतःच्या घामानं करतात. जग हे कष्टकऱ्यांचं आहे. राजकारणी हे बांडगुळासारखे येतात आणि जनतेच्या पैशावर काहीतरी कामं करतात, तर त्याला विकास पुरुष म्हणणं वगैरे हा फालतूपणा आहे. म्हणजे ते नसते जन्माला आले तर एवढा एक साधा विचार करून बघा, दुसरा कोणतरी आलाच असता, तिसरा कोणतरी आलाच असता. त्यामुळे यांच्याशिवाय जग अडलेलं होतं असलं काही होत नाही. म्हणजे राजकारणी आणि धर्मकारणी हे दोन बाणगुळ जमाती आहेत जगातल्या, ज्या कष्टकऱ्यांच्या पैशावर आयत्या पोचल्या जातात आणि जगतात. त्यामुळं यांना ती श्रेय द्यावीत वगैरे असं मला काही वाटत नाही. आणि ते फार मोठं विजन होतं, फार मोठं विकासाची दृष्टी होती आणि ते नसते तर काही झालं नसतं, जग चाललं होतं. त्यांच्या आधी पण चाललं होतं आणि त्यांच्यानंतरही चालूच राहणार. त्यामुळं त्या फक्त एक आहे की राजकारणातलंही सांगा, कुठल्याही राजकारणाला सांगा, तुला काही मिळणार नाही. तुला सत्ताधीश करतो पण सत्तेतलं काही मिळणार नाही.
तुला कुठली सुविधा मिळणार नाही, जनतेचा पैसा हाताळायची सोय नाही, राजकारणात रसच घेणार नाही. राजकारणाकडे जी जातात ना भांडवळं, ती जनतेच्या पैशावर नाच करायला मिळेल आणि जनतेचा पैसा वापरायला मिळेल याच्यासाठीच जातात. म्हणजे धर्मही तशाच भांडवळ पद्धतीनं चालू आहेत आणि राजकारणीही तसेच असतात आणि जगभरचे राजकारणी, आणि भारतात तर ते आहेच आहे. आणि काल परवा मी बोललोच पुन्हा की भारतातल्या राजकारण्यांनी तर दुकानच मांडलं. राजकारण हाच धंदा केला मूळ जगण्याचा, आणि स्वतःच्या काळ्या धंद्यांना संरक्षण देण्याचं किंवा स्वतःची जी काही आवाढव्य साम्राज्य झाली त्याच्यासाठी हे राजकारणात जातात. पुन्हा पुन्हा काय खासदार होतील, आमदार होतील, काय 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 मंत्री न राहू आणि सगळ्यांची नाती चांगली ठेवायची. इथं कार्यकर्त्यांना द्यायचं भडकवून, जनतेला द्यायचं भडकवून की आमच्या पक्षाची विचारधारा आहे त्यांच्या पक्षाची विचारधारा आहे, आणि विचारधारांची मारामारी आहे. तर खालचे कार्यकर्ते तेही टोंगळेच असतात, त्यांना गुडघ्यात नसतंच काही, तेही भांडायला लागतात. ते विचारधारांची मारामारी ते प्रत्यक्ष करतात, फिजिकली करतात, एकमेकांचा द्वेषही करतात. राजकारणी तिकडे एकमेकांच्या प्यालाला पाला लावून चेअर्स करत दारू पित असतात आणि तिथं भागीदाऱ्या असतात त्यांच्या सगळ्यांच्या. त्यामुळं त्या पद्धतीनं ही एक भांडवळ जमातच आहे. त्यांना जर ते सांगितलं की तुम्हाला पैसा कसलाच हाताळता येणार नाही, पैशावर तुमचा काहीच अधिकार नाही, एकही माणूस राजकारणात रस घेणार नाही, धर्मकारणात पण नाही करणार, कसलाच पैसा कसलाच लाभ नाही तुम्हाला, जाती वर्चस्व नाही, सामाजिक वर्चस्व नाही, आर्थिक वर्चस्व नाही, राजकीय वर्चस्व नाही, अशा पद्धतीचं बोलून बघा धर्मकारणी आणि राजकारण्याशी, ते कधीही त्यात रसच घेणार नाही. ते साधू संतच होऊन निघून जातील, निस्संग होऊन जंगलात निघून जातील. अर्थात जातील याची शाश्वती कमी आहे, पण हा तो खेळ आहे. आणि भारत हा मोठा खेळ आहे जो ब्रिटिशांनी लावून दिला, आणि ब्रिटिशांनी लावून दिलेला मोठा खेळ म्हणजे हिंदू मुस्लिम. ते ख्रिश्चन होते, त्या मूर्खांना हे कळलं नाही की हिंदू मुस्लिम एकमेकांच्या विरुद्ध चिघळवले तर भारतातला राहणाऱ्या ख्रिश्चनांनाही त्रास होईल. त्या ख्रिश्चनांना ते कळलं नाही, राज्य करून गेलेलं आहे. तर मग आता ख्रिश्चन, मुस्लिम आणि हिंदू यांच्या मारामाऱ्या चालू आहेत, आणि याच्यात आहे पैसा. गंमत अशी आहे की पैशाला धर्म नसतो, पण धर्माच्या भांडणात पैसा असतो. ती भांडणं जोरात चालत राहणं हा आर्थिक व्यवहार आहे. या देशातला तो मोठा आर्थिक व्यवहार आहे. ते राजकारणी मिळून खेळतात आणि धर्मकारणी मिळून खेळतात. राजकारणात धर्म असावा की नसावा, तर लोकशाही पद्धतीत असं सांगितलं जातं की धर्म आणि राजकारण याचा संबंध नाही. राजेशाह्यांनी पण धर्म नाकारले, धर्मांचं वर्चस्व नाकारलं, आणि ते याच इंग्लंडचे राजे, अनेक मुस्लिम राजे, त्यांनी धर्मांना फार दरबारात येऊ दिलं नाही. हे जरी झालं असलं तरी लोकशाहीत मात्र पूर्णपणे धर्म वर्ज्य असावा राजकारणातनं, हे बोललं गेलं. नागरिकत्व असावं, नागरिक हा कुठल्याही धर्माचा गृहीत नाही, तो देशाचा नागरिक असावा, हे गृहीत धरलं गेलं, पण ते प्रत्यक्ष पाळलं गेलं नाही. म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळालं तिथपासून ते संविधान जन्माला आलं, सगळं झालं. संविधानानं सांगितलं की प्रत्येक नागरिक हा समानच आहे, पण ही समानता मान्य केली तर मग आपल्या धर्मांच्या दुकानदाऱ्या आणि राजकारणाच्या दुकानदाऱ्या बंद पडतील. म्हणून मग राजकारण्यांनी आणि धर्मकारण्यांनी ओटं भरण्यासाठी, स्वतःच्या संपत्त्या वाढवण्यासाठी आणि स्वतःचं वर्चस्व निर्माण करण्यासाठी धर्माचा प्रच्छन्न वापर केला आहे देशात. आणि तो आधीपासूनच होता. म्हणजे काँग्रेसच्या स्थापनेत धर्माची पण बीज आहेत. म्हणजे त्यावेळची जी वरच्या जातीचे लोक होते त्यांनी काँग्रेसचा ताबा घेतला होता. महात्मा गांधींनी येऊन काँग्रेस ताब्यात घेतली आणि ती सर्वसामान्यांची केली. सगळे लोक सामील झाले. याचा राग वरच्या जातीच्या लोकांना आला आणि त्यातनं शेवटी महात्मा गांधींचा खून झाला. फाळणीसुद्धा या सगळ्या वरच्या जातीच्या लोकांमुळे झाली. वरच्या जातीच्या लोकांना इथं लोकशाही येणार आणि संविधान वगैरे येणार, त्या हालचाली सुरू झाल्या होत्या. 1932 पासून बऱ्यापैकी भारताचं चित्र स्पष्ट झालं होतं की भारत पुढची दिशा काय घेणार, आणि तिथून मग यांचं सुरू झालं. ते मग वेगवेगळे पक्ष, धार्मिक पक्ष आणि ते सगळे नेते, वरच्या जातीचे नेते, त्यांच्या लक्षात आलं की आपलं वर्चस्व संपणार आहे. खूप एक सुंदर गोष्ट अशी आहे की काँग्रेसमध्ये जे होते ते वरच्या जातीचे, हे पेशवाई भक्त होते आणि पेशव्यांनी बऱ्यापैकी राज्य केलं. चौथाई वसुली म्हणजे पेशव्यांनी राज्य केलं म्हणण्यापेक्षा मोगलांच्या अंकितच होते पेशवे. पेशवे हे मोगलांसाठी चौथाई वसुलीला जायचे.
बंगालपर्यंत जायचे, माळव्यापर्यंत जायचे, राजस्थानपर्यंत, पंजाबपर्यंत जाऊन यायचे. मोगल हे खिळखिळे झाले होते औरंगजेबानंतर, आणि औरंगजेबाच्या खिळखिळेपणानंतर, औरंगजेबानंतरचं जे खिळखिळेपण आलं होतं, तर ते चौथाईनं वसुलीला सैनिक नेमायचे. तर पेशव्यांना नेमलेलं होतं. त्यामुळं पेशव्यांनी देशभर राज्य केलं आणि मराठ्यांचं राज्य देशभर पसरलं असं नाही आहे. ते मोगलांनी दिलेले जे चौथाई वसुलीचे प्रदेश आहेत ना, ते म्हणजे साम्राज्य नसतं. साम्राज्य वगैरे काही उभं राहिलं नाही. चौथाई वसुलीसाठी हे जायचे. आणि तुम्ही पुस्तकं वाचा, इतिहासातली 1857च्या आसपासची पुस्तकं वाचा, ते गोडसे भटजीचं पुस्तक वाचा, किंवा अंताजीची बखर नावाचं एक पुस्तक आहे नंदाखऱ्यांचं, ते वाचा, किंवा गालिबची डायरी वाचा. ह्या सैन्यानं जाऊन चौथाई वसुलीच्या नावाखाली अनन्वित अत्याचार केले. बाळं मारली, महिलांवर बलात्कार केले, लुटून आणलं. म्हणजे त्या अंताजीच्या बखरीत तर सभासदाची एक बखर आहे, त्याच्यातही वर्णन आहे. तुम्ही वाचा, ती फार बिकट वाटतं. त्यामुळं हे मराठा साम्राज्य पसरलं वगैरे असं जे आपण कौतुकानं म्हणतो ना, नाही हो, आपल्या नावानं फार बिलं आहेत. त्या बंगालमध्ये सोजा सोजा नाही तो मराठा आ जाएगा अशी म्हण आहे. एका बाईवर अनेक सैनिकांनी बलात्कार करणं, आणि तिच्या अंगावर धोती नावाचं तिच्या लग्नाच्या वेळेस किंवा कधी जन्माच्या वेळेस घातलेली जी साडी असेल, धोती म्हणजे एक पांढऱ्या चादरीचं अवतार, आतनं सगळं नग्न आणि बाहेर चादर गुंडाळणं, ती जीर्ण झालेली चादरसुद्धा लुटून आणल्याचे उल्लेख आहे, तो लुटून आणल्याचे उल्लेख आहे. त्यामुळे उगीच कशाला आरत्या ओळून घ्यायच्या. आणि आपण सातत्यानं ग्रेट असतो आणि दुसरे सतत नालायक असतात असं नको करायला. त्यामुळे ते चौथाईचा जो प्रदेश आहे ना, तो होता. पण एक आहे की पेशव्यांनी पकड आणली होती. म्हणजे मोगलांचे इतक्या विश्वासाचे झाले होते पेशव्यांना वस्त्र दिली जायची, पेशव्यांना पेशवे नेमले जाण्याची परवानगी मोगल दरबाराकडनं घेतली जायची. म्हणजे ते महाराजांची गादी तिथूनही परवानगी घ्यायची. तर तो शिष्टाचाराचा भाग आहे. आणि मोगल त्यांना परवानगी द्यायची की जा या प्रदेशातले कर वसुली करा. कर वसुलीचा चौथाई म्हणजे काय, तर अख्खा कर 100 रुपये गोळा करणं, 25 रुपये स्वतःला ठेवणं आणि 75 रुपये मोगलांना देणं म्हणजे चौथाई. तर या चौथाईचा तो खेळ आहे. पण पेशव्यांनी त्या पद्धतीनं पसरवलं होतं सगळीकडं स्वतःला. आणि मग पेशव्यांनी फार विनोदी गोष्ट अशी झाली होती की पेशवे हे महाराजांचे, छत्रपतींच्या गादीचे सरदार होते. आणि जगातलं एकमेव उदाहरण आहे की सरदार स्वतःच्या हाताखाली स्वतःचे सरदार नेमतात. म्हणजे छत्रपतींच्या गादीचे सरदार पेशवे, आणि पेशव्यांच्या गादीचे सरदार पुन्हा शिंदे, होळकर, रामोक आणि तमुक, आणि त्यात बहुतेक ब्राह्मणच सरदार होते. नातू, बितू असे खूप नाव, रास्ते, पंत, असं ते केलं होतं. तर हे सरदार स्वतःचे सरदार नेमतात. आणि मग सरदारांचं काय काम, मग नागपूरला ते रघुजी भोसले वगैरे होते, ग्वाल्हेर इंदोरला हे होळकर शिंदे होते, सयाजीराव गायकवाड होते बडोद्यात. तर त्याचे पुन्हा एक अवांतर विषय, कंसातला विषय म्हणून सांगायचा, त्यातली एक गंमत आहे. पेशव्यांच्या राजकारणाची एक महत्त्वाची गंमत सांगतो, विषयावर येऊ आपण, पण हा एक अवांतर विषय म्हणून सांगतो किंवा महत्त्वाचा विषय म्हणून. छत्रपतींच्या 2 गाद्या झाल्या, एक सातारची गादी आणि कोल्हापूरची गादी. तर या कोल्हापूरच्या गादीच्या आणि सातारच्या गादीचा एकोपा कधीच होऊ नये याची व्यवस्था पेशवे करत राहिले. सातारच्या छत्रपतींना तर पेशव्यांनी दंड बांधून, साखळदंड बांधून चालवत आणलेलं आहे सातारपासून लिंबपर्यंत. लिंब म्हणून साताऱ्याजवळ गाव आहे, अटक करून. आणि पेशवे 2दा लढले स्वतः छत्रपतींच्या गादीशी. पण रचना किती व्यूहरचना असते डोक्यात, राजकीय किती भन्नाट आहे ते असं आहे की जिथं छत्रपतींच्या गाद्या आहेत, कोल्हापूर आणि सातारा, याच्या भोवतीची जी संस्थान आहेत ना, ती सगळी ब्राह्मणांची आहेत. जमखंडी, जत आणि अमुक आणि तमुक, ती जी काही आहेत सगळी. तर छत्रपतींना, कोल्हापूरच्या छत्रपतींना आणि सातारच्या छत्रपतींना घेरा घालून जे लोक बसलेले आहेत सरदार, त्यांना ती वतनं दिलीत, ती संस्थानं दिलीत. ती संस्थानं ही ब्राह्मणांची आहेत. म्हणजे छत्रपतींनी जर कधी उठाव केला तर बरोबर 4 बाजूंनी त्यांना घेरता यावं अशी ती व्यूहरचना आहे.
आणि छत्रपतींच्या मदतीला कोण येऊ शकतं? तो होळकर आणि शिंदे येऊ शकतात. तर त्यांच्या वतनदारे तिकडं होते. एक तर श्रीगोंद्याला होती शिंद्यांची आणि दुसरं ग्वाल्हेर इंदोर त्या भागात होते. आणि बडोद्याला गायकवाड ठेवलेले होते. रघुजी भोसलेला बरोबर नागपूरला ठेवलेलं होतं लांब. अशी ती व्यूहरचना आहे. ही राजकीय आहे. हिच्याकडे द्वेषानं पाहण्याची गरज नाही. उगीच आदळ आपट करू नका. पेशवे ब्राह्मण होते वगैरे. हे ब्राह्मण बिम्मण नाही आहे, हे राजकारण आहे. ब्राह्मण मराठे वगैरे असं नाही, राजकारण आहे. फक्त बेईमानीचा खेळ असा आहे की पेशवे स्वतः छत्रपतींच्या गादीशी बेईमान होते. अगदी नामधारी म्हणून बसवलेले होते. आणि पेशवे स्वतःचे संस्थानं तयार करतात, हे विनोदी आहे ना हो. म्हणजे मुख्य संस्थान छत्रपतींचं, त्याच्यात नेमलंय सरदार पेशव्यांना आणि पेशवे नेमतात स्वतःचे संस्थानिक. आणि ते असे सगळे राज्यभर आहेत. कर्नाटकापर्यंत आहेत, इकडं उत्तर प्रदेशात आहेत, उत्तर भारतात आहेत. उत्तर प्रदेशात वगैरे नाही, ते महू बिहूपर्यंत सगळा खेळ आहे. मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, रायपूरला पण छत्तीसगडमध्ये. तर त्या मूळ पदावर यायचं तर हिंदू मुस्लिम द्वेषाचं कुठं सर्व झालं? तर हिंदू मुस्लिम द्वेषाचं नाही आहे पेशवाईपर्यंत पण, पेशवाईच्या अंतापर्यंत पण पेशवे हे ब्राह्मण होते आणि ते ब्राह्मण आहेत याचं पुढच्या ब्राह्मणांना फार अप्रूप होतं आणि पेशवाई नष्ट झाल्याचं दुःख होतं. मग इंग्रजांनी काँग्रेस स्थापन केली आणि त्या काँग्रेसमध्ये बाळ गंगाधर टिळक, लाल बाल पाल अशी त्रिकूट गाजलं. या त्रिकुटाला वाटलं की पुन्हा एकदा ब्राह्मणांचं राज्य येईल. कधीतरी इंग्रज जातील, ब्रिटिश जातील, ख्रिश्चन जातील आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा पेशव्यांचं जसं साम्राज्य पसरलं होतं, पेशव्यांच्या हातात जसं सगळं आर्थिक आणि राजकीय वातावरण आलं होतं, तसं पुन्हा एकदा येईल काँग्रेसच्या रूपानं. म्हणून हे लोक काँग्रेसमध्ये होते. इंग्रजांनीच काँग्रेस स्थापन करून दिली आणि या अभिजन वर्गाला ती ताब्यात दिली. महात्मा गांधी हे प्रकरण वेगळं आहे. ते वैश्य होते, ते क्षुद्रही नाही, क्षत्रिय नाही आणि ब्राह्मण नव्हते. पण या वैश्यानं केलं असं की काँग्रेस स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर या समाजातला प्रत्येक घटक जुळवला पाहिजे. तर महात्मा गांधींनी समाजातल्या प्रत्येक घटकाला काँग्रेसमध्ये आणलं, सगळ्या विचारधारा पण आणल्या. म्हणजे RSS वाले पण एकेकाळी काँग्रेसमध्येच होते, समाजवादी पण एकेकाळी काँग्रेसमध्येच होते, साम्यवादी पण जाऊन बसवत होते काँग्रेसच्या मांडवात, हिंदू महासभावाले वगैरे सगळे मुस्लिम लीगवाले जाऊन बसायचे. हे सगळे ही जे खिचडी होती ते काँग्रेसच्या याच्यात जायची. काँग्रेस ही देशाची संघटना केली होती आणि महात्मा गांधींनी तिचा एवढा पसारा वाढवला. पण एक आहे की ब्राह्मण वर्चस्व, आपलं वर्चस्व, पेशवाईचं वर्चस्व परत येणार नाही. तर ब्रिटिश जाताना ते जे काही काड्या लावून घेतल्या त्या काड्या आपल्या भारतीयांनी लावून घेतल्या आणि त्याला छेद दिला तो हिंदू मुस्लिम, किंवा ती एक भेदाची रेख इथं हिंदू मुस्लिमांची तयार करून ठेवण्यात आली. आणि तिचा परिणाम म्हणजे भारतात हिंदू मुस्लिम दंगल जी झाली पहिली ती 1894 साली झाली, म्हणजे टिळकांच्या काळात. ती ब्रिटिश आणि हे काँग्रेसी यांच्यामुळं झाली होती. ज्यांना वाटत होतं जात वर्चस्व असलं पाहिजे त्यांच्यामुळे झाली होती. हिंदू मुस्लिम तरी ही पहिल्यांदा 1894ला पहिलं दंगलीचा उल्लेख सापडतो आणि मग दंगलीचं सत्र सुरू झालं. आणि या सगळ्या दंगली मिटवणं आणि काँग्रेस ताब्यात घेणं याच्यासाठी कार्यरत झालेले होते गांधींनी बऱ्यापैकी हे हाणून पाडलं सगळं. ते हिंदू मुस्लिम एकतेचं बोलत राहिले, त्यांना बोलावं लागलं, कारण त्याच्या आधी एकता होतीच, 1894च्या आधी होतीच. पण ब्रिटिश आणि त्यावेळच्या काँग्रेसमधले उच्चवर्णीय यांनी मिळून ते हिंदू मुस्लिम केलं आणि त्यांच्या डोक्यात ते हिंदूंचं राज्य वगैरे होतं त्यावेळेस, म्हणजे पेशव्यांचं राज्य, हिंदूंचं राज्य वगैरे काही नाही. अभिजन वर्गाचं राज्य आपलं असलं पाहिजे, ब्राह्मणांचं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे आणि ब्राह्मणांकडं सत्ता, राजकीय सत्ता, आर्थिक सत्ता आणि धर्मसत्ता आणि समाजसत्ता राहिली पाहिजे, अशी स्वप्न पाहिलेली होती त्यांनी. ती स्वप्न पाहण्यातही काही वाईट नव्हतं. पण त्यानं या देशाचे फार चिरफाळ्या झाल्या, त्यातनं पुढं फाळणी झाली भारताची. आणि या फाळणीला पुन्हा हेच लोक जबाबदार आहेत. या टिळकांनी वगैरे जे पेरून ठेवलं ते सगळं नंतर उगवलं, अंमलात आलं. महात्मा गांधी फाळणीला जबाबदार नाही. ते काहीतरी हिंदुत्ववादी लोक, ते बावळट ज्यांना गुडघे पण नाही आहेत, ते लोक म्हणत राहतात महात्मा गांधीमुळं फाळणी झाली, महात्मा गांधीमुळं नाही झाली. त्याच्या आधी तयारी चालू होती आणि सावरकरांच्या वेळेसपर्यंत सावरकर तर हिंदू संस्थानिकांकडे गेले होते. 547 संस्थानं होती, त्यातली 150 हिंदूंची होती आणि बाकी मुस्लिम संस्थानं होती इंग्रजांच्या काळात. ते इंग्रज ती एक खेळी खूप खेळत राहिले. संस्थानिकही त्यांनी जिवंत ठेवले आणि मला जे संस्थानिक जिवंत ठेवले ना, जे लढले नाहीत आणि मेले नाहीत,
ते संस्थानिक इंग्रजांचे लाचार होते. त्यामुळे त्यांनाच खरं बाडगं म्हटलं पाहिजे. कसलं एक संस्थान टिकवायचं देशापुढं किंवा स्वतःच्या राज्यापुढं, पण यांनी संस्थानं टिकवून धरली आणि ऐशोआराम करत फिरत होते हे लोक. त्यामुळे कुठलाही संस्थानिक असो, तो किती प्रतिगामी पुरोगामी असो, संस्थानिक हा इंग्रजांचा ख्रिश्चनांचा लाचार होता, अंकित होता, आणि ते म्हणतील ते ऐकत होते, काही ऐकत होते. तुम्ही पोरगं दत्तक घ्यायचं का नाही, या इतक्या खाजगी मामल्यात सुद्धा इंग्रज दखल देत होते आणि छळत होते संस्थानिकांना. तरी संस्थानिक टिकून होते की आम्हाला टिकू द्या, संस्थान टिकू द्या. आणि आजही दिसतात त्यांचे वाडेन, राजवाडेन, इस्टेटीन सगळं ते आहे. त्यामुळं यांना फार गोंजाळण्याचा अर्थ नाही. हे त्या अर्थानं देशद्रोहीच आहे कुठलाही संस्थानिक. इकडंच आहे, भारताच्या स्वातंत्र्यासाठी लोक लढत आहेत. सत्याग्रहाचं आंदोलन गांधींनी मांडलंय. सुभाषबाबूंनी तर बंदूकच घेतली आणि माणसं मरतायत, लोकांना मारतायत, लोक कैदेत टाकतायत, मारतायत इंग्रज सत्ताधारी, आणि संस्थानिक आरामात बसले. कुठलाही संस्थानिक कुठल्याही स्वातंत्र्य आंदोलनात गेला नाही. लडदूसारखे त्यांचे राजवाडे, त्यांचे इस्टेटेन, त्यांचे दागदागिने, त्यांच्या जमिनी सांभाळत बसलेले होते. त्यामुळे संस्थानिक हे बेईमानच होते. यांनाच देशद्रोही म्हटलं गेलं पाहिजे पहिल्यांदा. त्यामुळे ज्यांना संस्थानिकांचं अमकी गादी तमकी गादी असं कौतुक आहे ना, एकदा डोक्यात विचार करून बघा. हे सगळ्यात देशद्रोही होते. असे 547 होते, त्यातले 150 हिंदू होते, बाकीचे मुस्लिम होते. म्हणजे हे देशद्रोहीच, तो निजाम बिजाम सगळे. ते एक वाक्य सांगून ठेवतो, मोगलांची सत्ता 1948 साली संपली बरं का या देशातली. कारण हे जे संस्थानिक होते ना सगळे, हे संस्थानिक मोगलांचे तुकडे पडलेलेच होते. त्यातला निजाम हा सगळ्यात मोठा, तो सरदार होता याचा मोगलांचा, आणि स्वतःच सत्ता घोषित केली यानं. हा निजाम, आणि मोगलांच्या गादीला अनुसरूनच 48पर्यंत निजाम कार्यरत राहिला. म्हणजे याचा अर्थ ते जो सुभेदार होता हैदराबादचा, तर हैदराबादची गादी ज्या दिवशी संपवली ना भारतीय लोकांनी, त्या दिवशी खऱ्या अर्थानं मोगलाई संपली. नाही तर मोगलाई 1948पर्यंत चालू होती, हे लक्षात घ्या. आणि ह्या 547 संस्थानिकांच्या रूपानं ती होतीच. त्यातल्या 150 हिंदू यांच्याकडं सावरकर गेले होते की आपण वेगळं राष्ट्र मागू हिंदूंचं, तुम्ही पाठिंबा द्यावा. म्हणजे इंग्रजांना मदत करणारं काम त्यांनी खूप केलं होतं. सैन्यात भरत्यान बिरत्यान ते श्यामाप्रसाद मुखर्जी ते सगळे RSSवाले, ते सगळे हिंदू महासभावाले. एका नाण्याच्या 2 बाजू. तुझं माझं पटलं नाही असं दाखवायचं आणि आतलं सगळं एकत्रच. तर या लोकांनी तो खेळ केलेला आहे. सावरकरांनी 150 संस्थानिकांना पत्र लिहिलेली उपलब्ध आहेत की ते आपण एकत्र येऊन देश स्थापन करू हिंदूंचं, म्हणजे ब्राह्मणांचं. आणि यातले बरेचसे संस्थानिक हे ब्राह्मण पण होते महाराष्ट्रातले, पेशव्यांच्या अंकितातले. असं ते स्वप्न अपुरं राहिलेलं, पेशवाई गेल्याचं दुःख असलेले. मग ते टिळकांनी वगैरे ते आलं आणि पुन्हा हिंदू राष्ट्रच डोक्यात होतं. तेव्हापासून धर्म आहे बरं का, आत्ता नाही आहे, खूप जुनं दुखणं आहे. आणि हे मुसलमान पुन्हा सत्तेत येतील वगैरे येतं. त्यामुळं पाकिस्तानचं तुकडे करणं, पाकिस्तानचे 2 तुकडे बांगलादेश आणि हे, त्याच्यात बरेच संस्थानिक तिकडं जातील अशी व्यवस्था होती, हे लक्षात घ्या. कारण हे मुस्लिम संस्थानिक जर एकत्र आले तर मुस्लिमांचं वर्चस्व तयार होईल अशी ती भीती होती. गंमत म्हणजे यांचंही वर्चस्व, हिंदूंचंही वर्चस्व या देशावर नाही आणि मुसलमानांचंही वर्चस्व या देशावर नाही येणार, याची व्यवस्था खूप आधीपासून गांधी करत होते. गांधींचा या हिंदुत्ववाद्यांना राग काय, तर त्यांनी तोंडातला घास हिसकावून घेतला असं त्यांचं मत आहे. या भूमीवर जे राज्य पाहिजे होतं ब्राह्मणांचं, हिंदूंचं नाही. हिंदू हा आणखी जमातच वेगळी आहे. ब्राह्मण हे स्वतंत्र धर्म आहे. ब्राह्मण हा स्वतंत्र धर्म मानतो स्वतःला. ते हिंदू धर्माचे हे नाहीत, पुरावे आहेत त्याचे, अगदी खूप पुरावे आहेत. तर त्या इतिहासात जायला नको, या इतिहासावर राहू. तर इथं ते राज्य येणार नाही, हिंदूंचं म्हणणं आहे आणि मुस्लिमांचं नाही, याची व्यवस्था गांधी करत होते. आणि गांधींना साथ द्यायला नेहरू आणि आंबेडकर होते. आंबेडकर आणि गांधी खूप मोठा वाद आहे असं ज्यांना वाटतं. आणि आंबेडकरांनी मुसलमानांबद्दल वाईट लिहिलं आहे आणि पाकिस्तानबद्दल वाईट लिहिलं आहे, मुसलमानांबद्दल नाही लिहिलेलं. तुम्ही थापा नका मारो. आंबेडकर वाचतात लोक. तुम्ही काहीतरी 1-2 ओळी तिथल्या तोडून माडून तुमच्या जातीनुसार, ती जे सवय आहे तुम्हाला की अर्धवट वाक्य घ्यायचं बघा 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 बघा, ते नका करू.
आंबेडकरांची मतं या फाळणीच्या विरोधातच होती आणि फाळणी होणारच आहे हे जर स्वीकारलं गेलं तर मग नाईलाजच होता. गांधींचा पण होता, आंबेडकरांचाही होता, नेहरूंचाही होता. मग त्या हे धर्म राष्ट्र निधर्मी व्हावं ही संकल्पना आहे. ते 1932 पासून ज्या मारामाऱ्या चालू झाल्या, इथं RSS काय काम करत होतं, मुस्लिम लीग काय काम करत होतं, यांच्या आपापसातल्या मारामाऱ्या, यांची राजकारणं, धर्माच्या नावाची राजकारणं, धर्माला मध्ये ओढून राजकारणं, हा जो पेटापेटीचा भाग होता आणि ब्राह्मणांना स्वतःचं वर्चस्व हवं आहे हिंदूंच्या नावानं. गांधी हिंदू होते, गांधी ब्राह्मण नव्हते. आंबेडकरही तेव्हा हिंदूच होते, ब्राह्मण नव्हते. नेहरू ब्राह्मण होते, हिंदू नव्हते धर्मानुसार, ब्राह्मण धर्मानुसार. पण नेहरूंना ते कळलं होतं की याची काहीच गरज नाही. हे राष्ट्र निधर्मी करण्याची पायाभरणी 1932, 1928, 32, 46 अशा टप्प्यांमध्ये आहे. त्यावेळेचे राजकारण जर वाचली तर, आणि हे नको असलेले लोक होते आणि याचा उद्गाता गांधी होता म्हणून त्याचा खून झाला. हे निधर्मी राष्ट्राची संकल्पना आहे ही गांधींची, गांधींनी घेतलेल्या ताब्यात घेतलेल्या काँग्रेसची आहे. एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, राहुल गांधीला आत्ता काँग्रेसमध्ये जी किंमत आहे ना, राहुल गांधी कुठल्याही पदावर नाही तरी राहुल गांधी हाच नेता आहे. अशी घटना गांधींच्या बाबतीत घडली होती, महात्मा गांधींच्या. महात्मा गांधी काँग्रेसमध्ये जितका काळ होते, 1915 पासून होते 1948 पर्यंत, महात्मा गांधी 1च वर्ष काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते. त्यावेळेस काँग्रेसचा अध्यक्ष दरवर्षी बदलला जायचा. महात्मा गांधी 1938 साली काँग्रेसचे अध्यक्ष होते. बाकी पदं नंतर त्यांनी कधीच घेतले नाही. ते एवढे मोठे झाले की ते काँग्रेसचे नेते झाले आणि त्यांच्या हुकुमानच, त्यांच्या इच्छेनंच पक्ष चालत राहिला आणि त्यांच्या इच्छेनंच काँग्रेसचं मंत्रिमंडळ, त्यात आंबेडकरांचा समावेश वगैरे अशा गोष्टी झाल्या. आंबेडकरांकडं संविधान लिहायला आलं ही गांधींची इच्छा आहे. आणि लक्षात घ्या, आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं आहे ते बुद्ध, कबीर आणि गांधीयन विचारांचं आहे. सगळ्या धर्मांना स्वातंत्र्य देऊ सुद्धा धर्म हे देशावर राज्य करणार नाहीत असं संविधान मांडलं, याच्यात गांधीयन विचार सुद्धा आहे. धर्म नाकारले नाहीत संविधानानं, नाकारायला पाहिजे होतं असं आपल्याला वाटतं त्यावेळेस. हे धर्मवादच असंच करायला पाहिजे होतं खरं, पण एक की लोकशाहीवादी लोक होते आणि आंबेडकरांना ते 1948चा जो काळ आहे सगळा, तो फार पूरक नव्हता. आंबेडकर हे एकटे लढत होते खूप, आणि खूप मोठी लढाई लढत होते. आणि हे एवढं मोठं ते ब्राह्मणांच्या बाजूला गेलेले तथाकथित हिंदू, ज्या हिंदूंना कळलंच नाही, ते ब्राह्मणांना हिंदू समजून, आपले समजून या पद्धतीचं वागत होते. त्यामुळं आंबेडकरांना विरोध खूप झाला संविधान लिहिताना. तर ते तरी त्यांनी ते तयार केलं आणि संविधान हे निधर्मी भारत मांडणारं ठरलं. तर आत्ता पुन्हा या आजच्या विषयावर यायचं तर धर्म अजूनही जिवंत आहे, धर्मांचे धंदे अजून जिवंत आहेत आणि धर्मांची राजकारणं अजून जिवंत आहेत. संविधान जेव्हा धर्मांची राजकारणं जिवंत आहेत, धर्माच्या नावानं उघडपणे राजकारणं केली जातात, याचा अर्थच उघड दाखवतो की संविधान इथं पाळलं जात नाही. संविधान झुगारणारे लोकच धर्माचं भांडवल पुढं करून राजकारण करतात. भारतातल्या बहुतेक पक्षांच्या स्वतःच्या घटनांमध्ये समाजवादी राज्यघटना आम्ही मानतो, आमची मूल्य समाजवादी आहेत अशा पद्धतीची मांडणी आहे. भारतीय जनता पक्ष नावाचा हिंदुत्वाचा ठेका घेतलेला जो पक्ष आहे, त्याच्या पक्षीय घटनेत पहिल्याच पानावर स्पष्टपणे लिहिलं आहे, आम्ही समाजवादी समाजरचना मानतो. आणि त्यांचे चाळे सगळे वेगळे आहेत. आणि कुठलाही पक्ष भारतातला धर्म आणि जाती सोडून राजकारण करत नाही. जाती आणि धर्म ही इतक्या दहशतीची गोष्ट होऊन बसली आहे, केली आहे ती ठरवून. म्हणजे 1894 साली झालेली जी पहिली दंगल आहे ना, तिथपासून 2026 पर्यंत अखंड चालूच आहे सगळं. आता दंगली बिंगली होत राहतात, ते बारक्या बारक्या असतात. राजकारण हे 1894च्या दंगलीचं हे राजकारणच होतं, भारताचं, भारतावर राज्य कोणाचं. आणि आजही भारतावर राज्य कोणाचं अशीच ती मारामारी चालू आहे. त्यात धर्म नावाची गोष्ट आहे. भारतीय संविधानानुसार कुठल्याही पक्षानं कुठलंही जातकारण, कुठलंही धर्मकारण आणि कुठलंही कर्मकांड करायचं नाही. पण
भारतातले सगळेच्या सगळे पक्ष, सगळे पक्ष, साम्यवादी सुद्धा, दुर्गा पूजा वगैरे वगैरे त्यांचं ते चालू असतं तिकडं बंगालमध्ये. धर्म आणि राजकारणाचा वापर, जातीचा वापर करतात. याचा अर्थ सगळेच्या सगळे पक्ष भारतातले संविधान मानत नाहीत, संविधानाला कोलतात, संविधानाला झिडकारतात, संविधानाला बगल मारतात. आणि रोज हेच पक्ष संविधानाचं पुस्तक आपटून आपटून सांगत असतात, बाबासाहेब आंबेडकर का संविधान, बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान. ते म्हणणं सुद्धा गैर आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान नाही, आता भारताचं संविधान असं म्हटलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणण्यात ना गेम आहे, जाती आहे. का बाकीच्यांचं श्रेय नाकारायचं? बाबासाहेब हे खरोखरच शिल्पकार होते याचे. फार झगडावं लागलं आणि त्यांना मांडण्या कराव्या लागल्या, त्रास घेतला त्यांनी, खूप कष्ट खूप घेतले, मान्यच आहे. पण ते जेव्हा म्हणतात ना बाबासाहेब आंबेडकर का संविधान, बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान, त्यातनं ना त्यांना जात ध्वनित करायची आहे. ही गेम आहे. त्या गेमा खेळतात ते जातीय संविधानाचं नाव घेताना. भारत का संविधान का नाही म्हणत? म्हणजे तो राहुल गांधी सुद्धा ते लाल दाखवतो आणि सारखा बाबासाहेब का संविधान, बाबासाहेब का. त्याला दलित एकवटायचेत. भारत का संविधान म्हणा, मध्ये मध्ये घेऊ ना. आणि कोण विसरलंय बाबासाहेबांना? कोणी विसरलेलं नाही, विसरणार पण नाही. पण तुमच्या त्या म्हणण्यात आहे ना गेम आहे राजकीय. तुम्हाला दलित वर्गाला खुश करायचं, तिथली मतं पडली पाहिजे. जातीय खेळ आहे हा जातीयच खेळ आहे. आणि अशा सगळ्या बाबतीत मग आपल्या जाती भीती ते सगळं. मी पत्रकार होतो फार पूर्वी, आमच्याकडे कधी कुठल्या जातीचा मतदार म्हणून उल्लेख व्हायचा नाही. मतदार एवढंच म्हणायचो आम्ही. आत्ता प्रच्छन्नपणे मांडलं जातं, निर्लज्जपणे नागडेपणानं मांडलं जातं. या जातीची एवढी मतं आहेत, बुरडाची एवढी मतं आहेत, माळेची एवढी मतं आहेत, सोनाराची एवढी मतं आहेत, चांभाराची एवढी मतं आहेत, मांगाची एवढी मतं आहेत, महाराची एवढी मतं आहेत, मुसलमान एवढे आहेत, कुणबी एवढे आहेत, मराठा एवढे आहेत, असं स्पष्टपणे. आणि अख्ख्या देशभर आता लाजतच नाहीत लोक. म्हणजे 2000 नंतर एवढा बिघडलाय ना देश, उघडपणे पेपरांमध्ये टी व्हीवर वगैरे विश्लेषणं येतात आणि जातीयच विश्लेषणं येतात. घाबरतच नाही कोणी. हेही लोक संविधान कोलतात. असा सगळा राडा येतो. तो पहिला मुद्दा होता, पैशाला धर्म नाही पण धर्मात पैसा आहे, धर्माच्या राजकारणात पैसा आहे. ते हिंदू मुस्लिम लावून दिलं ना त्याच्यात पैसा आहे. तुम्ही भलं हो, मला खरं आज बोलायचं होतं ते या वेगळ्या विषयावर, की या देशावर झालेले मोदींचे उपकार या विषयावर बोलायचं. ते बोलूच, पण हे धर्म कशासाठी वापरले जात आहेत याची अक्कल आली पाहिजे. आणि हे 48 पासून वापरले जात आहेत, 50 पासून वापरले जात आहेत, प्रजासत्ताक झाल्यापासून वापरले जात आहेत, आजही वापरले जात आहेत. आणि आज तर प्रचंड नागडेपणानं वापरले जात आहेत, खुलेपणानं. भारतीय जनता पक्ष स्वतःच्या घटनेशी, स्वतःच्या पक्षाच्या घटनेशी प्रतारणा करून थेट थेट हिंदू 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 करत बसलेला असतो. आणि त्यांचे सगळे लोक सारखं रोज मुसलमानांचं काहीतरी काढत असतात, मुसलमान असे, मुसलमान तसे. आणि याच्या मागं खूप कष्ट आहेत बरं का. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गेले 100 वर्षांचे कष्ट आहेत. ब्राह्मणी सत्ता भारतावर आली पाहिजे याच्यासाठी त्यांनी समोर केली, ती मुसलमानांची जमात समोर केली. त्यांनी एक वैरी बागुलबुवा उभा केला मुसलमानांचा. खरं तर इथले मुसलमान हे काही परकीय नाही, ते आक्रमक होते आणि ते बलात्कारी आहे, ते देवळं तोडतात आणि ते लव जिहाद करतात. आता लव जिहादच्या विरुद्ध एक आंदोलन आलंय, जणू क्षणाक्षणाला इथं मुसलमानांची पोरं हिंदूंच्या पोरी पळवत आहेत. आणि लव जिहादच्या विरोधात वगैरे वगैरे किती प्रकरण आहेत, अख्ख्या देशाच्या हिशोबात किती आहेत, कुठं कुठं सापडतात. आणि ते लव जिहाद, तर हाही धंदा आहे धर्माचा, त्याच्यात पैसा आहे. गोरक्षण, लव जिहाद आणि मुसलमानांच्या विरोधातले जेवढे मुद्दे आहेत, इतिहास मुसलमानांचा, याच्यात जेवढे मुद्दे आहेत हे पैशाशी निगडीत आहेत. पैसा आहे यात, पैसा. आणि
काँग्रेसच्या काळात हे चालूच होतं. काँग्रेसनंच मुळात RSSला पोचलं. काँग्रेसनं RSSला का पोचलं तर मुसलमानांची मतं एकत्र मिळतील म्हणून काँग्रेसनं RSSला जिवंत ठेवलं. RSSनं बागुलबुवा उभा करायचा मुसलमानांचा, काँग्रेसनं सहानुभूतीनं मुसलमानांनी आधाराला काँग्रेसकडे जायचं, काँग्रेसला ती मतं पडतील, असा तो काँग्रेसचा डाव होता. गंमत अशी आहे की मुसलमानांनी या देशात एक गठ्ठा मतदान केलं नाही. RSSनं काही आरोप केले. RSS, RSSचे पेपर्स, RSSची प्रसारमाध्यमं यांनी मुसलमानांची एवढी बदनामी केली. यांनी तर लेखक पण नेमले होते. देशभर लेखक पण आहेत मुसलमानांच्या विरोधात लिहिणारे. आपल्याकडं टुकार कथा अशा हिंदू मुस्लिम दंगलीच्या आणि कायम हिंदूंना मुसलमानांना खलनायक ठरवणारे खूप लेखक झाले. ते पुबा भावे वगैरे असे लेखक होते. त्यांना नेमलंच होतं याच्यावर. गोनी दांडेकर, पुबा भावे, हे सतत मुसलमानांचा भाऊ त्यांनी करायचा उभा कथांमध्ये. आणि काही नाही, मनगडंत लिहायचं. खलनायक तयार करायला काय जातं, त्याला मुस्लिम ठरवायचं. आणि मुळात मुस्लिम हा इथं का तयार झाला तर तो काही आक्रमक बाहेरनं आलेला नाही. मुसलमान इथं धर्मांतरित आला. इथं जेवढी धर्मांतरं झाली ती ब्राह्मणांच्या छळाला कंटाळून झाली. ब्राह्मण ही जात अशी आहे की जी माणसाचा द्वेष करते आणि माणसाचा विटाळ होईल म्हणते. माणसांचा विटाळ होणारी पृथ्वीवरची एकमेव जमात म्हणजे ब्राह्मण. त्यामुळे तू शिवू नको असं ते इतर जातीला थेट सांगतात. कुणालाही त्यात ते क्षत्रिय वैश्य ते तसलं काही नाही. नुसतं दलितांना ते शिवू नको वगैरे नाही म्हणाले, सगळ्यांना म्हणाले आम्हाला शिवू नको, विटाळ होईल. हे विटाळ होणारे एकमेव जात पृथ्वीवरची, एकमेव. आणि देवळात कुणी जायचं तर मुसलमानांनी धर्मांतर केलं यांच्या जाचाला कंटाळून. मानवी सन्मान नाही. आणि दलित खूप होते त्यात. ब्राह्मणांनी पण, ज्या ब्राह्मणांना त्रास दिला गेला ना त्या ब्राह्मणांनी पण धर्मांतर केली बरं का. मग काही ख्रिश्चन झाले, काही मुस्लिम झाले. आपल्याकडे जर रेवढण टिळक हे उदाहरण आहे, ते गेले तिकडं. त्यामुळे ब्राह्मणांच्या छळाला कंटाळलेले ब्राह्मण सुद्धा, ज्या ब्राह्मणांमध्ये आपापसात मारामारी, त्यांनी पण धर्मांतरित केली. खूप लोक बौद्ध झाले हो बुद्धाच्या काळात, या वैदिकांना कंटाळून, ब्राह्मणांना कंटाळून. मुळात बुद्धाची मांडणी या वैदिकांच्याच विरोधात होती. महावीराची मांडणी या वैदिकांच्याच विरोधात होती. भारतात जन्माला आलेले जे समन्वयाचे 27 संप्रदाय आहेत ना, हे सगळे ब्राह्मण्याच्या विरोधात होते. ब्राह्मणांची घाणेरडी कर्मकांड, म्हणजे त्यांच्या यज्ञांची एक एक वर्णनं ऐकली तरी कंटाळा येईल इतकं घाणेरडं ते. ह्या सगळ्याला कंटाळून लोकांनी बुद्धाच्या काळापासून, धर्मांतर आत्ता नाही झालेलं. बौद्धिझमचा नायनाट झाला. जैनिझमनं शरणागती पत्करली अक्षरशः यांच्यासमोर, ब्राह्मणांसमोर, आणि टिकून धरलं स्वतःला. तरी जैनांचाही शिरकाणं झालं, खूप वाताहत झाली खूप. 27 संप्रदायांचा सुद्धा खेळ चालू आहे. तिथेही ब्राह्मणीकरण घुसवायचा प्रयत्न चालू आहे. वारकऱ्यांचं जे मारामारी चालली आता, लव जिहादचं बोलायला लागले वारकरी. जय हिंदू राष्ट्र म्हणतो वारकरी. भारी आहे. म्हणजे तो विसोबा खेचर, नामदेव, तुकोबा, एकनाथ महाराज यांचा वारी, ज्ञानेश्वर यांचा वारकरी संप्रदाय, आणि हे आत्ताचं ते धारकरी, ते घुसत राहतात. पण यांच्या अत्याचाराला कंटाळूनच पुन्हा धर्मांतर होत राहिले. बौद्धिझमची स्थापना यांच्यामुळे झाली, बौद्धिझमचा नायनाट झाला. त्याच्यानंतर भारतात 27 संप्रदाय उभे राहिले हिंदू मुस्लिम एकतेचे, आणि त्यात त्यांनी ब्राह्मणांना वगळलेलं नाही. हे लक्षात घ्यावं. ब्राह्मणांना विटाळ होत असताना सुद्धा यांनी मात्र ब्राह्मणांचा विटाळ मानला नाही. तो शाहू महाराजांनी केला होता तो प्रयोग. यांना अस्पृश्य म्हणा, कारण ते कंटाळले होते खूप. म्हणजे शाहूंनी उद्वेगानं ते केलेलं होतं. पण ब्राह्मणं वगळली नाहीत कधी, ब्राह्मणं कोणीच वगळली नाही. पण त्यांना ते जात नाही, त्यांची जात, त्यांच्या आतलं ते जे वर्चस्व व्हायचं आहे ना, ते चालूच राहतं. काही करा, त्यांचं ते जातच नाही. ब्राह्मणांनी कायम विटाळ केला, पण ब्राह्मणांचा विटाळ नाही केला कोणी. त्यामुळे ते सगळ्या संप्रदायांमध्ये, सगळ्या विचारधारांमध्ये सगळीकडे राहिले. खंडोबा हे आमचं कुलदैवत आहे, आम्हा सगळ्यांचं. या सगळ्या आया वा वगैरे, ब्राह्मणांमध्येही खंडोबा स्वीकारलेले लोक आहे. ब्राह्मणांचं कुलदैवत असलेले खूप ब्राह्मण आहेत.
तर काही ब्राह्मण ते आले पण सामीलही झाले, पण काही ब्राह्मणांचं किडत जात नाही. त्यात ते विशेषतः कोकणी ब्राह्मण आहेत, चित्त पावन, त्यांना वर्चस्वच हवं. ते RSS वगैरे, ते सावरकर, हिंदू महासभा, आपण कोणीतरी, हे मूळचे ज्यू लोक आहेत, अब्राहमी म्हणतात त्यांना, आर्य, हे बाहेरनं आलेले, इराणकडनं आलेले. या लोकांचं ते जातच नाही हो, हे भारतीयच व्हायला तयार नाही. हे लक्षात घ्या, खूप महत्त्वाचं आहे. ते काही इतिहास लिहितात, काही खोटा इतिहास लिहितात. म्हणजे मुस्लिम इतिहास, मुसलमानांना इतिहासात सर्वात जास्ती बदनामी यांनी केलं. ब्रिटिशांनी 10% केलं असेल. त्यांनी पैसे देऊन ते जदुनाथ सरकार वगैरे नेमले होते, ते औरंगजेबाला बदनाम करा म्हणून. त्या औरंगजेबावर एक स्वतंत्र बोलू आपण, शिवाजी महाराज, औरंगजेब या विषयांवर बोलायचं आहे. यांनी केलंच ते, आपल्याकडे एकवटले पाहिजेत म्हणून, आणि सगळीकडे घुसखोरी, आणि तिथं जाऊन छाप फाडायची. वारकरी संप्रदायाचं जे काही सडवणूक चालू आहे ना आता, मूळ संप्रदाय, त्याच्यात हिंदू मुस्लिम नाही आहे, त्यात जात पण नाही आहे. सगळ्यांचं एकोप्याचं जे बोलले ते 27 संप्रदाय, ही सत्ता धर्माची सत्ता, यांच्या धर्माची, ब्राह्मण धर्माची सत्ता उलटवण्यासाठी. काँग्रेसमध्ये पण ब्राह्मण राहिले, मोठमोठे पदाधिकारी झाले. अगदी RSSचे लोकही काँग्रेसनं मोठे केले ना. नरसिंहराव हा माणूस RSSचा होता ना, त्याला पंतप्रधान केलं काँग्रेसनं. अर्थात त्यानं वाट लावली देशाची, बाबरी मशीद त्यानं पाडली, त्याला सुचलंय. आणि मग राम मंदिर नावाचं गोष्ट आहे. मग आता पैशावर येऊ पुन्हा. राम मंदिर हे श्रद्धेनं बांधलेलं नाही आहे. या मोदीनं ते, ही जी ठिकाणं आहेत ना, ही ताब्यात घ्यायची आणि त्याचा पैसा करायचा, असं ते गणित आहे. काशी, मथुरा पर्यटन स्थळ आहे ना, ते धार्मिक पर्यटन स्थळ. तर याचा जो पैसा मिळणार आहे ना, तो पैसा आपल्या लोकांना मिळाला पाहिजे. तुम्ही जाऊन अयोध्येला बघून या, मी जाऊन आलो, अयोध्येला बघून या, सगळी गुजराती लोक बसवली त्यांना सगळ्या परिसरात. UPचा ताबा गुजरातनं घेतलाय बरं का अर्थात, मोदीनं ते केलं. काशी, सगळीकडं गुजराती, सगळी दुकानं गुजरात्यांची, रिअल इस्टेट गुजरात्यांच्या, बिल्डिंग, हॉटेल, लॉजेस, बोटी, सगळं. मजेशीर ना. तो संघर्ष पेटणार आहे कधीतरी, खूप पेटेल. हा जाईल बिचारा पैसे कमवून, पण ती अर्थव्यवस्थाच आहे. धर्म मुळात राजकारणात वापरणं, याच्यात पैसा आहे. आणि या धर्मांच्या भांडणाच्या नादात तुम्ही गुंतलेले राहता, तुम्ही गुंतून राहता, आणि यांच्या नंगेनाचं आर्थिक चालू राहतात. मोदीनं देश विकला, अख्खा देश विकला, आणि तो अडाणीला विकला असं म्हटलं जातं, तसं नाही आहे. हे ज्यूंना विकला, इस्रायलला विकला. इस्रायल देश चालवतात, भारत हा इस्रायल चालवतो. मोदी हा त्यांचा सांभाळलेला हस्तक आहे. मोदी, शहा, तुम्ही बसा भांडत हिंदू मुस्लिम करत. तुम्हाला गॅस नाही मिळणार, तुमच्या शेतीला पाणी नाही मिळणार, तुम्हाला वीज नाही मिळणार. भारतात ते काय त्यानं काढलं होतं, घर तिथं शौचालय नाही झालेलं अजून, नाही झालेलं अजून. प्रत्येक गावात वीज नाही आहे. धो अवकाळी पडतो, नुकसान करतं, काही नाही होत. आणि तो येताना म्हणाला होता, ना खाऊंगा ना खाणे दूंगा. भ्रष्टाचाराचा कळस गाठला गेलाय, कळस. भ्रष्टाचार नाही असं अजिबातच नाही, काही बदललेलं नाही, उलट वाढलं प्रचंड. आणि हे सगळं लपवाछपवी कशाच्या नावाकडे करायची, तर TVवर रोज ते सोशल मीडियात हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, मध्येच थोडा ख्रिश्चनांचा तडका. या सगळ्या बोलण्यातला एक निसटलेला मुद्दा असा आहे, मग मध्ये उल्लेख झाला, भारतात 28% दलित आहेत. दलित एकवटले तर या देशाचं सत्ताकारण, अर्थकारण, राजकारण बदलतं. तर दलित एकवटू नयेत, दलित सत्तेत येऊ नयेत, दलितांच्या हातात सत्ता जाऊ नये या देशाची, याची व्यवस्था म्हणजे हिंदू मुसलमान, हिंदू ख्रिश्चन भांडणं. दलितांमध्ये एकोपा नाही, नाहीच आहे, अख्ख्या देशात नाही, महाराष्ट्रात नाही. तर महाराष्ट्रातले दलित हे एकत्र येत नाही. दलित, आणि त्यात वेगवेगळ्या जाती आहेत, ते असू दे, पण दलित हा एक शब्द आहे. आणि आंबेडकरांनी मांडणी तशी केली होती, ते जे काही सांगितलं, शिका संघटित वाणी, संघर्ष करा, सत्तेत या, वगैरे वगैरे, ते नाही. दलित जर एकत्र आले तर हा देश उत्थानाला जाईल.
ब्राह्मणी वर्चस्व संपेल आणि धर्मांचं पण वर्चस्व संपेल. ते हिंदू मुस्लिम झगड्याला अर्थच राहणार नाही. पण दलितांना ते कळतच नाही. दलितांना पुन्हा त्यांना सांगितलं जातं तुम्ही हिंदूच आहात आणि लढाईसाठी वापरलं जातं. गुजरातच्या दंगली, हरियाणामध्ये झालेली दंगली, पंजाबमध्ये होणारी दंगली, त्या दलितांचा सैनिक म्हणून वापर होतो. आदिवासी, दलित, भटके मुक्त. दलित राजकीयदृष्ट्या अजूनही जागृत नाहीच आहे आणि देशातलंच नाही. आणि महाराष्ट्रातले सगळे दलित आहेत ते राजकीयदृष्ट्या जागृत आहेत का? अजिबातच नाही. ते स्वार्थी आहेत आणि ते एकटे एकटे ते स्वतःचे स्वते सुभे करून अ गट ब गट ट गट असले गट पाडून आपलं आपलं काहीतरी खेळत राहतात. दलित एकवटतच नाही. त्यांना समाजाची काळजी आहे का? दलित समाजाची, आदिवासी, भटके मुक्त हे मोठा वर्ग आहे. आणि ते जर इतर मागासवर्गीय धरले, ज्यांना मराठी तुम्ही ओबीसी म्हणतात, हा तर सगळा मोठाच्या मोठाच खेळ आहे सगळा. देशाची जवळजवळ पण 70-80% लोकसंख्या यातच येते, ओबीसी, दलित. मुसलमानांचा प्रश्न का मोठा केला जातो ते यांनी डोकीवर काढू नये. हिंदू मुस्लिम का लावून दिलं जातं? तर याच्या नावाखाली ना धंदा करता येतो, देश विकता येतो, संपत्ती विकता येते, साधन संपत्ती. ते अडाणी बिडाणी, मोदी, शहा, अडाणी, अंबानी, शरद पवार, त्यांच्यासारखे पुढारी, हे ममता बॅनर्जी असले लोक आहेत ना, केजरीवाल, यांच्या पार्टनरशिप आहेत, एकमेकात गुंतलेल्या आहे. आणि यांना ते हवंच आहे. हिंदू मुस्लिमांमध्ये तुम्ही अडकून पडला, लव जेहाद आणि गोरक्षा वगैरे. गोरक्षा हे तर मोठं आर्थिक कुभांड आहे. कसं त्याच्यावर बोलू? कारण गोरक्षेच्या नावाखाली हे लोक स्वतःच मांस विकतात सगळ्या गोवंशाचं. गोवंशात गायी कापलीच जाते असं नाही आहे, पण शेती ठप्प केली, पशुपालनच मारून टाकलं यार गोरक्षकांनी गोरक्षेच्या नावाखाली. आणि अडचणीत आणला समाज. तो शेतकरी कुणबी आहे, पशुपालक आहे, त्यांना अडचणीत आणले. तुम्ही गावगावच्या शेतकऱ्यांकडे फिरा, गायांची काय अवस्था आहे, जनावरांची काय अवस्था आहे. आणि गाईच्या नावाखाली मग म्हशी पण नाही. त्यांचा परिणाम शेळी, मेंढी या व्यापारावरही झाला. डुकरं खूप खाल्ली जातात जगभर. आपल्याकडून निर्यात होते डुकरांची. अंतर्गत अजून एक माहिती द्यायची, भारतातून बेडकांची निर्यात खूप होते. बेडकांच्या तंगड्या खाल्ल्या जातात जगभर. ह्या सगळ्या मांसाचा जो कातडं, मांस, शेण याचा जो धंदा आहे, याला गोरक्षानं अडचणीत आलं. ती जी पशुपालकांची अर्थव्यवस्था आहे ती जवळजवळ 35 लाख कोटीची आहे. ती ताब्यात घेतली आणि गोरक्षाच्या नावाखाली. आणि हे गोरक्षक फिरतात रस्त्यावर टुकारगिऱ्या करत, मारामाऱ्या करतात, मारतात कोणाला तो पेहलू कान वगैरे. रस्त्यावर मारतात मुसलमानांना. मुसलमानांचा आणि गोरक्षाचा काही तसाच जास्ती संबंध नाही. ते आहेत किती आणि त्यांच्यात शेतकरी किती किती खाटीक आहेत. सगळे मुसलमान काही खाटीक नाहीत ना. बरं, हिंदू खाटीक जातींचं काय करणार देशभरच्या? जे पशुपालन करतात आणि बकरी पण कापतात, जनावर, मोठमोठी जनावर कापतात. आणि मोठ्यांचं मटण असं म्हटलं जातं ते फक्त मुसलमान नाही खात, देशातल्या खूप जाती खातात. दलितांमध्ये सर्रास हे आहे, चलन आहे त्याचं. इतर मागासवर्गीयांमधले पण खातात, ब्राह्मण पण खातात. तर ते खेळ आहे राजकारणात. धर्म पुढं करून पशुपालनाचा व्यवसाय, पशुपालनातल्या व्यवसायातला पैसा धर्माच्या नावाखाली या सत्ताधाऱ्यांकडं आहे. सामाजिक सत्ताधाऱ्यांकडं, आर्थिक सत्ताधाऱ्यांकडं आणि राजकीय सत्ताधाऱ्यांकडं आणि धार्मिक सत्ताधाऱ्यांकडं. ही ती खेळी आहे गोरक्षा. असं धर्माच्या आडून खूप काही चालू आहे. म्हणजे धार्मिक पर्यटनाच्या नावाखाली जो पैसा लुटणं आहेच आहे. हिंदू मुस्लिम द्वेष करणं आहे ते आहेच आहे. तो बुलडोजर लावून आता घरं पाडण्याची पद्धत आली आहे. तर ते रिअल इस्टेटचा धंदा आहे तो. बुलडोजर लावून घरं का पाडायची? बघा मुसलमानाची घरं पाडली, नंतर हळूच हिंदूंची घरं पाडली. तर ते अदानीला जमिनी देणं आहे, उद्योगपतींना जमिनी देणं आहे. बुलडोजर हे रिअल इस्टेटचा धंदा आहे या तथाकथित राजकारण्यांचा. धर्म हा पैसा आहे. आणि मोदीचे या देशावर खूप उपकार झालेत या बाजूनं. याचा व्हिडिओ मी पुढं करतो. आत्ताचा व्हिडिओ लांबला ते थांबवून, खरं तर 2 विषयांवर एकत्र बोलणार होतो, पण मोदीच्या या देशावर झालेले उपकार हा महत्त्वाचा व्हिडिओ मला करायचा आहे. खूप दिवस आहे डोक्यात, काही बोललो आहे पण मागच्या काळात यातलंही काही बोललो आहे, पण हे नव्यानं आज तो विषय उरकायचा. उद्या तो विषय उरकू
मोदीचे या देशावरचे उपकार, आणि ते खूप दिवस वाटणार, भीतीदायक असा एक विषय घ्यायचा राहतोय. मला ते रोज बोलू असं वाटतं. पण आपण मागास बोलणार आणि आधुनिक लोकांना ते पचणार नाही, म्हणून ते भारतीय शिक्षण व्यवस्था आणि मुलांना काय शिकवाल वगैरे याच्यावर बोलायचं आहे. तर तो एक विषय राहतोय. आणि गेले कित्येक दिवस मी लोकांना आवाहन केलं होतं की मला कळवा तुमची मतं शिक्षण व्यवस्थेबद्दलची, फियांबद्दल कळवा म्हणून. लोकांनी खूप कळवलं, व्हॉट्सअपवर कळवलं, फेसबुकवरही मी निवेदन टाकलं होतं. जेवढं समाज माध्यमांमध्ये निवेदन टाकले त्याला प्रतिसाद दिला लोकांनी. लोक पोळलेत अक्षरशः. मी पण बोलायचं ठरवलं, पण माझी मतं जरा गावठी, रगट, मागासलेली आहेत. मग मला वाटलं की एवढ्या मोठ्या आधुनिक सुशिक्षित समाजाला आपल्यासारख्या अडाणी माणसानं शिकवायला जावं का? आपली मतं यांना पटतील का? त्या विचारात गेले कित्येक दिवस काढले. बोलूया का नको, जाऊ दे बुवा. पुन्हा आपण काय बोललं की लोक बदनाम करतात. खरं बोललेलं चालत. तर ते शिक्षण व्यवस्थेबद्दल एक राहिले, पण तो करू, त्याची कदाचित सिरीज करेन मी, कदाचित एका विषयात उरकलं, एका व्हिडिओत उरकलं तर तसंही. आजचा व्हिडिओ थोडा अर्धवट सोडतो. याचं खरं कारण हा खूप मोठा मुद्दा आहे. धर्म आणि पैसा, जात आणि पैसा, धर्म, जाती आणि पैसा असा विषय आहे. तुमच्या जाती तुम्ही पाळत असाल, तुमचे धर्म तुम्ही पाळत असाल, तर लक्षात घ्या, तुम्हाला काही घंटा उपयोग नाही. याचा उपयोग राजकारणात नाही. तुम्ही बसा जातींची, धर्मांची भांडणं करत. गॅसला पैसे लागतात आणि पैशाला धर्म नसतो. गॅस का महागला याचा विचार करा. आणि पोळणार तुम्ही सगळेच आहात. ते जे कोण मध्यमवर्ग नावाचे लोक आहेत ना, त्यांना वाटतंय आपण जरा चांगल्या ठिकाणी आहोत. नाही. ज्या पद्धतीची महागाई आता देशात वाढते, ज्या पद्धतीचं अर्थकारण यांनी धोक्यात आणलंय मोदींना, याचे हेतू वाईट आहेत. मोदी माझा वैरीबिरी नाही आहे बरं का, माझा बांधाला बांध नाही आहे त्याचा, पण मोदी देशाचं वाटोळ करतोय. तो पित्ता नेमला गेला आहे अर्थकारणासाठी. इथलं आर्थिक व्यवस्था उद्ध्वस्त करून टाकणं, भारत मागं ठेवणं, म्हणून मग हिंदू मुस्लिम लावायचं. तुम्हाला इतकं पोळलं जाते महागाईनं. 70% गरिबांचा देश आहे, 25% मध्यमवर्गीय आहेत, 4% नवश्रीमंत आहेत, 1% खरे श्रीमंत आहेत. काल मी बोललो होतो, 0.001 लोकांकडं देशाची 73% संपत्ती आहे. आणि सगळ्या बाबतीत देश मागासलेला आहे. आता हे मागास ठेवण्याचं काम, धोरण अमेरिका, इस्रायलनं राबवलं इथं 75 पासून, आणि थेट मोदी सत्तेत आणला. मोदी हा त्यांचा पित्त आहे, मोदी शाह हे त्यांचे पित्ते आहेत. म्हणजे तो प्रश्न त्याला कोणीच विचारत नाही. त्या टाकलेला तो कोण शहा आहे त्याला, की जय शहाची काय लाकी आहे, त्याला क्री म्हणता येतो का, त्याला क्रिकेट हा शब्द उच्चारता येतो का, तर कसा तो अध्यक्ष केला त्याला? हे लेखाचे दुसऱ्यांच्या घराणेशाहीला नावं ठेवणार. हे भाजपवाले स्वतःच्या बुडाभोवती फार छान आरती वाहून घेतात. आमच्याकडे घराणेशाही नाही, सगळ्या घराणेशाहीचंच आहे, सगळा इतिहास घराणेशाहीचाच आहे. तर जयशहाची काय लायकी आहे क्रिकेटची, का बसवलं त्याला? आणि मोहनाई वगैरे वगैरे, ते BJPचे निष्ठावान, RSSचे निष्ठावान वगैरे. तो शहा गुजराती आहे, जैन आहे तो, आणि तो हिंदुत्वाचे ढोल बडवत हिंडतो, दंगली करतो, मारामाऱ्या लावून देतो. काय धंदा आहे त्याचा? त्याचाही धंदा आहे ना, धर्माचाच, जातीचाच, पैशाचा. सुधरा. जात आणि धर्मातनं बाहेर येऊन स्वतःचं आयुष्य, इथलं नागरिकत्व याचा विचार करा. मुसलमान मरत नाहीत. मुसलमान शत्रू कितीही करा तुम्ही, सगळेच्या सगळे मुसलमान कापणं अशक्य आहे. आणि कापून मग भांडवल काय राहणार यांना? समजा मुसलमान कापले, सगळे मेले, तर विचार करून बघा हिंदू कसे जगतील, ब्राह्मणांचं वर्चस्व कशावर टिकणार? आणि मग समाजवाद आणि ते साम्यवाद आणि हिंदुत्ववाद आणि काँग्रेसवाद, गांधीवाद याच्यावर जे वर्णवर्चस्व आहे यांचं, वरच्याच जातीचे लोक बसलेत ना हे सगळे वाद खेळत. यांचे वाद का चालणार कसे? मुसलमान समजा नष्टच केलं आहे देशातलं. तर मध्ये मी फेसबुकला टाकलं होतं की मुसलमानांना आवाहन केलं होतं की तुम्ही राजकारणातनं बाहेरच या, कसल्याही राजकारणात नाही, तुम्ही जाऊच नका, मतदानाला पण जाऊ नका, तुम्ही अलिप्त व्हा, बघू. तर फेसबुकवर एवढे ट्रोल आले आणि ते ब्राह्मणच होते. त्यांच्या लक्षात आलं हा भांडवल काढून घेतोय आपलं.
मग हे मुसलमान नावानं बूड नाही आपटलं तर आपलं दुकान चालणार कसं ना? आपली देवळं चालणार कशी? तिथं दानपेठ्या कशा चालणार? आपण जो अनधिकृत 35 लाख कोटी रुपये खातो देशाचे, तर कसे मिळणार? मुसलमानांनी 2-3 निवडणुका तो प्रयोग करायला हरकत नाही. कुठलंही राजकारण आहे. एक छोटी गोष्ट घ्यावं, हे राजकीय पक्ष कसा जातीवाद करतात, धर्मवाद काढतात. तुम्ही लक्षात घ्या, भारतातल्या प्रत्येक पक्षात मुस्लिम सेल आहे. प्रत्येक राजकीय पक्षात मुस्लिम सेल आहे. तुम्हाला हिंदू सेल शब्द ऐकू आला कधी? शीख सेल, जैन सेल, ख्रिश्चन सेल, बौद्ध सेल, पारशी सेल. मुस्लिम सेल. मग तिथला एक कोणतरी आणायचं कुच्चेवाला, त्याला बसवायचं आणि तो बसलाच आहे. कुठल्याही राजकीय पक्षाचा अध्यक्ष मुसलमान नाही भारतात. ते ओवेसी बीओसी सोडून द्या. त्याला विचारलं पाहिजे तुझ्यात हिंदू सेल आहे का म्हणून. ते भारी आहे. त्याला विचारलं पाहिजे. कुठलाही पक्ष घ्या, तेव्हाच कळतं याच्या. प्रत्येक पक्षाचं हिंदू मुस्लिम सेल आहे. मुस्लिम सेल का काढलाय? दुसरे धर्म नाही आहे, तो सेल का नसतो तुमच्याकडं? आणि मुसलमान हे जे त्या सेलवर जाऊन बसणारे आहेत, कार्बन हरवलेल्या बॅटऱ्या, हे जाऊन कुच्चे बसतात तिथं, मुस्लिम सेलचा प्रमुख, मुस्लिम सेलचा प्रमुख, यांनाही लाजा नाही की आपल्याला वापरतायत हे, आणि मुस्लिम म्हणून वापरतात, नागरिक म्हणून नाही, मतदार म्हणून नाही, समान नागरिक म्हणून नाही. मुसलमान असणं हे तुझं वैशिष्ट्य आहे आणि वैगुण्य पण आहे, म्हणून तुला बसवलं आहे, अशी यांना लाज नाही येते. मुसलमानांचं कुठं चुकलं याच्यावर पण एक व्हिडिओ करायचा आहे. आणि मी आजकाल पहिल्यांदा बरं का हे व्हिडिओ करायला लागल्यापासून जाती धर्माचं बोलायला लागलं. पण ते वास्तव आहे म्हणूनच, आणि ठोकून काढलं पाहिजे. आणि राग नाही आहे कोणावर, मी कोणाचाच खून नाही करणार. माझा खून व्हायची शक्यता आहे मात्र, आणि ते कोण करणार आहे मला माहिती आहे. जाहीरपणेच ते सनातनी नावाने जे फिरतायत आता, त्यांच्याच ऑर्डर आहे मला मारण्याची. पण मी नाही करणार कधी कोणाची खून. आणि माझ्या संघटनेत सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत. आम्ही सगळे एकोप्यानं राहतो आणि हे बोलतो पण उघडपणे. कारण हे जे चालू आहे ना भोवती, हे जात आणि धर्माच्या जीवावर आहे. जात धर्मात पैसा आहे आणि तुम्हाला नाड नाही. तुम्ही कष्ट करा, खूप पैसे कमवा. ते मध्यमवर्गीय पण खूप राबत असतात, गरीबही खूप राबत असतात. त्या राबण्यातनं पैशाची निर्मिती होते आणि तो सगळा पैसा धर्माच्या भांडणं लावून द्यायची, तुम्हाला झाकपाक करायची आणि लुटत राहायचा. मोदीच्या स्वतःच्या इस्टेटी आहेत खूप साऱ्या, बाहेर आलंय सगळं. ते शहा वगैरे किती पैसे कमवतात. आणि भाजपचे कुठलाही मंत्री, कुठलेही सरकारी अधिकारी घ्यावं, IAS IPS, अगदी शिपायापर्यंत प्रचंड भ्रष्टाचार. रस्ते बांधणी ना, हा भ्रष्टाचार आहे खूप मोठा भ्रष्टाचार आहे. सतत रस्त्यांची कामं काढायची, त्याचा अंतिम कंत्राटदार अंबानी आहे. आणि मग महाराष्ट्रातले जे पक्ष होते ना, शरद पवार, राष्ट्रवादी, शिवसेना, आणि यातले जे लोक आहेत, हे बारकी सब कंत्राट घेत खाली ग्रामपंचायतीपर्यंत सब कंत्राट. असा तो खेळ आहे आणि त्यात पैसा आहे खूप. छोटी गोष्ट सांगू, ते हे असतात ना स्पीड ब्रेकर्स, ते टेकड, तो मोठा भ्रष्टाचार आहे बरं का. म्हणजे रस्ते पुन्हा बांधणं, खड्डे पाडणं, हा पण भ्रष्टाचार आहे. आणि स्पीड ब्रेकरमध्येच भ्रष्टाचार आहे. देशाचे अब्जावधी रुपये वेगवेगळ्या प्रकारचे स्पीड ब्रेकर्स बांधण्यावर जातात. टोल नाके वेगळे, तो आवाढव्यच भ्रष्टाचार आहे, ज्याला गणतीच नाही. कुठलं नागरिक इथं उठत नाही. नागरिक इथले नागरिकांच्या प्रश्नासाठी उठत नाही, स्वतःच्या प्रश्नासाठी उठत नाहीत. अडकलेत कशात? ते हिंदू मुसलमान आणि नागरिक सगळ्यात जगणं मुश्किल झालंय. निर्लज्जपणे सांगतंय हे मोदी, 80 कोटी लोकांना आम्ही 5 किलो धान्य पुरवतो. लाज नाही वाटत? आणि तुम्हाला पैसे दिले जातात. तुम्हाला कशात पैसे दिले जातात? वेगवेगळ्या रूपानं हे जे भाजप सरकार आहे ना भ्रष्ट, हे जे पैसे गोळा करतं ना, भाजप पक्ष म्हणून सुद्धा अवाढव्य अब्जावधी रुपये गोळा करतं आणि त्यातले काही तुकडे टाकतं. मग श्रावण बाळ योजना, लाडकी बहीण योजना, आमकी योजना, शेतकऱ्याला 6,000 रुपये प्रत्येकाच्या खात्यात जातात. BJP नुसत्या EVMवर निवडून येत नाही बरं का. BJP 10%च EVM वापरतात. EVM वापरतच आणि ते इस्रायलमधनं मॅनेज होतं. मोसादच करतात. इस्रायल भारताच्या निवडणुका खेळतं. पण BJPचं मोठेपण काय सांगू, BJP फक्त एका मुद्द्यावर अवलंबून राहत नाही राजकारणात. BJP अनेक प्रकारचं, म्हणजे मोदी इतका झपाटून प्रचार करतो तर ते फार मजेशीर आहे.
ते प्रयत्न सोडत नाहीत. मग खाली पैसे देऊन दंगली करणं, पैसे देऊन द्वेष पसरवणं, मारामाऱ्या करायला लावणं, हे पण एक. दुसऱ्या बाजूला हे खात्यांमध्ये पैसे, देशातल्या खूप लोकांच्या खात्यात सरकारकडनं म्हणजे आपले पैसे, जनतेचेच पैसे जनतेला देतात. त्यातले 10% दिले तरी त्यांना 90% उरतात ना. आणि लाचार आहेच आहे जनता आपली. आले मला 2,000 रुपये, 1,500 रुपये, त्यांना कळत नाही आपण विकत चाललोय म्हणून. आणि गरजवंत आहेत का? नाही ना, ते कष्टकरी आहेत. ते स्वतःचे कष्ट केले आणि कष्टाला त्यांना संधी मिळाली आणि कष्टाला भाव मिळाला ना, त्यांना गरज पण नाही आहे. मग खुश. आणि शेतीचे प्रश्न सुटत नाहीत, महिलांचे प्रश्न सुटत नाहीत. भारतात बलात्कार होण्यात पहिला नंबर दिल्लीचा आणि दुसरा नंबर मुंबईचा आलाय. त्या देवा भाऊच्या कानाखाली वाजवा. अहवाल आलाय, केंद्र सरकारचाच आहे. याच्याच बीजेपी सरकारनं मांडलाय. मुंबईत बलात्कार, मुंबई सगळ्यात सुरक्षित आहे वगैरे वगैरे. देशात दुसरा क्रमांक आहे बलात्कार होणं. वाईट आहे. सगळे मूलभूत जगण्याचे प्रश्न आहेत. माणूस म्हणून सुखी जगतो आहोत का आपण? आनंदी जगतो आहोत का? नाही. कशात लढतोय? कष्टात राबतोय ना आपण. कष्टकरी सगळेच आहे, सगळे. अगदी अदानी अंबानी पण कष्टकरीच आहेत बरं का. त्यांना कष्टकरीच म्हटलं पाहिजे. पण ते लयच माजुरडे कष्टकरी आणि आयतं मिळणारे कष्टकरी. इथं ओरिजिनल कष्टकऱ्यांना आयतं नाही मिळत आहे. त्यांना खूप कष्ट करावं लागतं. त्यात मध्यम वर्ग पण येतो आणि खालचा वर्ग पण येतो. 70% आणि 25% एवढे लोक कष्टकरी आहेत देशात. त्यांचा पैसा लुटायला बसलेत हे लोक, राजकारणी, भाजपवाले आणि सगळ्या पक्षांचे लोक. आणि ते लावून देत आहेत जात आणि धर्माचे खेळ. माझ्याकडे एकच इलाज आहे. मी स्वतः ते बोललोय पण मागं. माझ्या दाखल्यावर, माझ्या मुलांच्या दाखल्यावर, माझ्या घरातल्यांच्या दाखल्यावर माणूस अशी नोंद केली आम्ही. येत्या जनगणनेत आमचा उल्लेख होणार नाही आहे. जनगणनेत सुद्धा गेम केली आहे भाजपनं. घाणेरडी गेम केली आहे RSSची. त्यानं 6 धर्मांचे उल्लेख केले. त्या 6 धर्मांपैकी एकाचं तुम्हाला असावंच लागेल देशात. निधर्मी किंवा कुठला धर्म नसलेले जाती ते चालणार नाही. आम्ही त्या अर्थानं वगळले जाणार आता. याचं खरं कारण आम्ही जनगणना झाली तरी सांगणार माणूस आहोत. आणि त्यांच्याकडे कलमच नाही आहे ते आमची नोंद करायला. तर ते सरकारला कळवणार की हे कुठल्याही धर्माचे नसलेले नागरिक आहेत. तुम्हाला एक पर्याय सांगतो. तुम्ही नका माणूस होण्यावर, पण तुमचं ते जात आणि धर्म आहे ना, ते दाखल्यांवरनं वगळा ना. भारतीय व्हा. भारतीय व्हा. सगळे लोक भारतीय झालो ना आपण, मजा येईल. आणि मी ते स्वप्न पाहतो बरं का. म्हणजे एवढं तावातावानं का बोलतोय? आणि कोणी कृपया असं समजू नका या जातींवर माझा राग आहे वगैरे. जाती या व्यवस्थेवर रागच आहे, धर्म या व्यवस्थेवर राग आहे, कर्मकांड देव या व्यवस्थेवर रागच आहे. यांनी गंडवलंच आहे या जगाला. मूलभूत सुखं पण हिरावून घेतली जगण्यातली आणि भांडणं लावून दिली. 2 एकसारख्या जगणाऱ्या माणसांमध्ये मारामार लावून दिल्यात. भांडणं, धर्मांची भांडणं, जातींची भांडणं, याची किळस आहे मला. आणि ते दुखणं आहे मुळं या पृथ्वीचं. माणूस म्हणून जगणं हा एक पर्याय राहतो. स्वतः दाखल्यांवर माणूस लिहिणं किंवा भारतीय लिहिणं. तुम्हाला खूपच हे वाटतं की खरं तर भारत ही सुद्धा ओळख नाही. आपण पृथ्वीचे नागरिक आहोत आणि सगळे नागरिक समान असले पाहिजेत. सगळ्यांच्या जगण्याच्या मूलभूत सुविधा एकसारख्या असल्या पाहिजेत. आणि हे माझं स्वप्न नाही आहे. हे समाजरचनेनं गेली 40 लाख वर्ष तयार करत आणलेलं स्वप्न आहे. मी एकट्यानं नाही पाहिलं. मी कोणी संत महात्मा वगैरे नाही. हे मला नाही सुचलेलं. हे आधीपासूनच्या आपल्या पूर्वजांना सुचले की आपण माणूस म्हणून जगू आणि सगळ्यांना समान न्यायानं वागू. कुठले भेद नसावेत, लैंगिक नसावेत, आर्थिक नसावेत, सामाजिक नसावेत, जातीय नसावेत, धार्मिक नसावेत, प्रादेशिक नसावेत, भाषिक नसावेत, रंगांचे नसावेत, भेद नसलेला समाज. हे अवघड आहे वगैरे वगैरे खूप सांगतात. मग मारा, मग बळसा भांडत. मरणाशिवाय काय तुम्हाला पर्याय? आम्ही पण मरणारच आहोत. पण तुमचं बघा, तुमच्या डोक्यात जो कलकलाट आहे द्वेषाचा आणि भेदांचा, त्याचं काय करणार आहे? ते बाहेर यायचं असेल तर माणूस हा पर्याय आहे. जात ही काल्पनिक आहे, धर्म काल्पनिक आहे, देव काल्पनिक आहे, कर्मकांड काल्पनिक आहे. इथली आरोग्य व्यवस्था चांगली नाही, ती केली पाहिजे. ही धर्मांनी होऊ दिली जात नाही. इथली शिक्षण व्यवस्था चांगली नाही आहे.
अतिशय गलिच्छ आहे, घाण, भ्रष्ट आहे. आरोग्य व्यवस्था, वैद्यकीय व्यवस्था, न्याय व्यवस्था, कायदा सुव्यवस्था व्यवस्था, शिक्षण व्यवस्था, शेती व्यवस्था पूर्ण भ्रष्ट, पाटलेली, घाण झाली आहे. हे तुम्हालाही कळतं ना. रोजचे प्रश्न आहेत ना तुमचे. जळजळ होते ना जगण्यात तुमची. नुसता पैशाचा मुद्दा नाही आहे, साधं समाधान आहे का? एकमेकांना, जातींना घरं पण देत नाहीत आता. जातीच्या टोळ्या व्हायला लागल्या. त्या बारामतीत मी ऐकलं, धनगर मुसलमानांना पण घरं देत नाहीत आता. धनगर पशुपालक पोचलंय सगळीकडे लोन. ते हिंदुत्व नावाचं लोन आहे ना, जे काल्पनिक आहे, जे ना प्रत्यक्षात नाहीच आहे, काहीच नाही आहे. तो धंदा आहे. हिंदुत्व हा पैशाचा धंदा आहे. याच्यात अडकलेले आहात तुम्ही. कुठं सुखी आहात? तुमची घरं सुखी आहेत का? कर्मकांडांवरही पैसे जात आहेत, भेद करण्यावरही, द्वेषात मेंदू सडलेले आहेत सगळे. तुम्ही सुखी नाही जगत आहात. तुम्हाला सुखी नाही जगू दिलं जात आहे. कोण करतंय असं? राजकारणी, धर्मकारणी. त्यांच्या नादी कोण लागले? तुम्ही. तर ते शहाणे आहेत, तुम्ही मूर्ख आहात, हे अतिशय स्पष्ट आहे. बाहेर या, माणूस व्हा, सुखी जगायला लागेल. भारतीय म्हणून लिहा दाखल्यांवर, माणूस म्हणून लिहा, काही लिहा. जात सोडा, धर्म सोडा. त्याशिवाय आर्थिक विकास पण नाही होणार देशाचा आणि तुम्हाला वाटा नाही मिळणार आहे. तुम्ही जाती धर्माच्या भांडणात अडकून राहा, ते गैरफायदा करतात. ते माकडाची आणि बोक्याची गोष्ट आहे ना, ते लोण्याचा गोळा. ते दोन बोके लोण्याच्या गोळ्यासाठी भांडत असतात आणि एक माकड येतं आणि म्हणतं मी समान करून देतो तुम्हाला. आणि तो तराजू घेतो आणि इकडचा गोळा थोडा, इकडचा गोळा जास्तीने, इथलं कमी करण्याच्या नावाखाली खात शेवटचा गोळा खातो. दोन बोके आणि एक माकड, एक तराजू, अशीच राजकारणी, धर्मकारणी आणि तुमची कथा आहे. सुधरा. अर्थात स्वातंत्र्य आहे तुम्हाला. नसेल तर चालू द्या, फार छान आहे. तुमच्या पिढ्या अशाच सडत मरतील. तुम्ही मरताच आहात सडत. सगळे प्रश्न तुमचे बिकट आहेत, सगळे प्रश्न. पाणी, शिक्षण, आरोग्य, वीज, रस्ते, वाहतूक, सगळे प्रश्न बिकट आहेत. तुम्हीच तुमचा विचार करा, कुठले प्रश्न आहेत. एक गाडी घेतलेली असेल ना, 4 व्हीलर, तर ती नीट नाही चालवता येते. इतका पैसा द्यावा लागतो या देशात. खरं तर 4 व्हीलर चालवण्याचा आनंदच मिळत नाही. इतके पैसे, इतके टॅक्सेस, अरे बापरे, टोल, हे सगळे भ्रष्टाचाराचे प्रकार आहेत. धर्म हा भ्रष्टाचार आहे. धर्म भ्रष्टाचारीच आहे. धर्माच्या नावानं चाललेले मोठे भ्रष्टाचार आहेत. त्यात राजकारणी, सरकारी अधिकारी, न्यायालय, धर्ममार्तंड, हे सगळे लागतात. आणि सगळ्या धर्मांची. मुसलमान धर्ममार्तंडांनाही काही चिंता नाही, बौद्ध धर्ममार्तंडांनाही काही चिंता नाही. भरडले जात आहेत 70% सामान्य लोक आणि 25% मध्यमवर्गीय. आणि मध्यमवर्गीयांनाच फार किडा असतो धर्मांचा. तत्व, अध्यात्म, तर मरतायत सगळे, कुजत जगतात. त्यापेक्षा सरळ सुखी व्हायचं असेल तर माणूस होणं एवढाच एक पर्याय आहे. केवळ एवढाच एक पर्याय आहे. दुसरा पर्यायच नाही. इथेही नाही, जागतिक पातळीवर पण नाही. तुम्हाला जगभर माणूसच व्हावं लागेल. हे सगळे धर्म, जाती, कर्मकांड, अध्यात्म, लिंगभेद वगैरे सगळं गुंडाळून ठेवावं लागेल. केवळ माणूस व्हावं लागेल. धन्यवाद.